मी अमर कतारी, उपजिल्हा प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संघटनेचे शिर्डी लोकसभा. मित्रांनो, आज शिर्डी लोकसभेचे गद्दार खासदार, गद्दारच म्हणेल, गद्दार खासदार यांनी पुन्हा एकदा गद्दारी केली. निवडणुकीच्या काळात, लोकसभेच्या निवडणुकीच्या काळात प्रवेश करण्यासाठी ह्याच गद्दार खासदाराने माझ्या समक्ष साईबाबांची शपथ खाल्ली आणि शपथ खाऊन याच्यानंतर पुन्हा आम्ही गद्दारी करणार नाही, मी मरेपर्यंत मी माझं कुटुंब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातच राहील, तुम्ही मला मदत करा, मला सहकार्य करा, मला पक्षात घ्या. पक्षाच्या वरिष्ठांना त्यावेळी देखील मी विनंती केली की हा गद्दार आहे, हा पुन्हा गद्दारी करणार, याला पक्षात घेऊच नका. परंतु पक्षाच्या वरिष्ठ लोकांनी सुद्धा माझं ऐकलं नाही. त्यावेळेस पक्षाचा एक वेगळा गट होता, त्या गटाने थोडासा पुढारपण करून त्यांना आपल्या पक्षात घेतलं. पक्षात घेतल्यानंतर अतिशय प्रामाणिकपणे स्वखर्चानं त्या खासदाराचं काम केलं. अकोला तालुका असेल पूर्ण आम्ही संगमनेर तालुका, अकोला तालुका पिंजून काढला आणि या गद्दार भाऊसाहेब वागचौऱ्याला आम्ही निवडून आणलं. निवडून आल्यानंतर आज पैशासाठी आणि बाकीच्या कामासाठी त्यांनी पुन्हा गद्दारी केली. तो गद्दारी करणं याबाबत मला 11 तारखेला कुणकुण लागले. 11 तारखेला ह्या 11 जूनला मी शिवसेनेचे आमचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे साहेब यांच्या भेटीला मी संभाजीनगर या ठिकाणी गेलो, त्यांची भेट घेतली आणि भेट घेतल्यानंतर शिर्डीमध्ये आलो असता खासदार भाऊसाहेब वागचौरे यांना भेटायला गेलो. खासदार भाऊसाहेब वागचौरे यांना भेटायला गेलो तर त्यांच्या घराला अक्षरशः कुलूप लावलेला होता, त्यांच्या घरात कामगार सुद्धा नव्हता. मी म्हटलं असं काय घडलं की अख्ख्या घराला कुलूप लावलेलं आहे आणि कुठे गेले. याबाबत मी लगेच जिल्हा प्रमुखांना माहिती दिली, जिल्हा प्रमुख सचिन पोते यांना आणि पक्षाच्या वरिष्ठांना पण कळवलं. त्यानंतर 12 तारखेला रात्रीचे साधारण 11च्या दरम्यान मी फोटो आले माझ्याकडं. त्या फोटोमध्ये हाच भाऊसाहेब वागचौरे, हाच गद्दार एकनाथ शिंदे यांच्या राहत्या घरी त्या बंगल्यावर उपस्थित होता आणि त्या बंगल्यावर त्यांचा मी फोटो बघितला. त्या फोटो मी घेतले आणि वरिष्ठांना पाठवले. परंतु तो गद्दारी करणारच होता. परवा दिवशी आपल्या संगमनेरच्या सप्त्याला आला जगनगिरी महाराजाच्या आणि ह्याच्या पहिले सुद्धा जेव्हा त्यांना पक्ष बदलला त्यावेळेस सुद्धा गुंजाळवाडीच्या सप्त्याला आला आणि पक्ष बदलला. यावेळेस सुद्धा गुंजाळवाडीलाच आला आणि त्यांनी पक्ष बदलला. आता हा योगायोग समजायचा की त्याला गद्दारी करायचीच आहे हे काही कळायला मार्ग नाही. परंतु ह्या खासदाराला आता आम्ही संगमनेरमध्ये फिरू देणार नाही. त्याला माहीत आहे हा शिवसैनिक, हा अमर कतारी, हे आमचा पक्ष, हा शिवसैनिक संगमनेरचे काय करू शकतात याची परिचिती त्याला 2014 साली आलेली आहे. आत्ता परत तेच दिवस त्याचे येतील. त्यांनी विदाऊट पोलीस प्रोटेक्शन आणि त्याचे जे समर्थक आहेत त्यांना घेऊन फिरावं, मग त्याला दाखवू शिवसेनेची ताकद. या गद्दाराला धडा शिकवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. आणि पुढच्या निवडणुकीत आता उद्धव साहेबांना एकच हात जोडून विनंती आहे, फाटका द्या पण शिवसैनिक द्या. आता बस झाली, तो तसाच निघाला, लोखंडे तसाच निघाला, ह्याच्या पहिले अनेक आमदार खासदार आले, हे असेच बेईमान निघाले. आता निष्ठावंतांना संधी द्या. निष्ठावंतांना हा शिवसैनिक शिर्डी लोकसभेची जनता निवडून आणेल आणि साईबाबा अशा गद्दारांना धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही. साईबाबाचा कोप या भिकार चोटाला 100% लागेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.